नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में पानी संकट को लेकर अनोखा विरोध सामने आया है। कलवा के नगर सेवक अभिजीत पवार ने ठाणे महानगर पालिका मुख्यालय के गेट पर ही बाल्टी से नहाकर प्रदर्शन किया। उनका कहना है कि घोड़बंदर, कलवा और मुंब्रा इलाके में कई दिनों से पानी की भारी किल्लत है, लेकिन प्रशासन ध्यान नहीं दे रहा। पवार ने चेतावनी दी है कि अगर जल्द समस्या का समाधान नहीं हुआ तो वे आयुक्त के केबिन में जाकर भी नहाकर आंदोलन करेंगे। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये, पर्याय नव्हता। कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे। 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहे। सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत। ऑफिसेस मध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते पारसिक नगर किंवा कारेगावला, ते बघा। आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाहीये। 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाहीये। खारी गावातील लोकांना पाणी नाहीये, खारी गावातील लोकांना पाणी नाहीये। त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागलाय, जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे। पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा। त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा। त्यांना काय ते मजेशीर आहेत। पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना। कुलकर्णी साहेबांना फोन केला, उद्या बघू। अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय? असं नाही चालणार ना। म्हणजे आज ज्या पद्धतीने या पाण्यासाठी वनवन करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिका। त्या टाक्यांमध्ये पाणीच जायला, पाणी सोडायला पाहिजे ना। त्यांची माणसं बसवली आहेत, काय आहेत खारी गावात माणसं आहेत, तो पाणी सोडत नाही। तिकडे राहुल पाटील म्हणून आनंद विहारच्या हद्दीमध्ये ते सांगतायत की बाबा आम्हाला परमिशन नाही तुम्हाला पाणी सोडायला। म्हणजे काय, ही कसली परिस्थिती आहे? एक वेगळा वॉल असतो दत्तवाडीतला, तो फिरवला की डायरेक्ट रिव्हर्स पाणी जातं वागळे साईडला। म्हणजे कळवावाल्यांनी काय प्रॉब्लेम केलेत का? दिलेत ना तुमचे पण नगरसेवक निवडून, तिथून एक खासदार निवडून जातो। अधिकाऱ्यांना आंघोळ घालणार 100% घालावी लागेल। त्यांच्या बिल्डिंग मध्ये जाऊन आंघोळ करावी लागेल, केबिन मध्ये आंघोळ करावी लागेल। पाणीच नाहीये। आता उन्हाळा अजून नीट सुरू पण झाला नाहीये। त्यामुळे मागे पुढे बघणार नाही। पाण्याच्या प्रश्नासाठी नागरिकांसाठी आम्हाला रस्त्यावरती उतरलं आणि आमच्यावरती काही केसेस झाल्या तरी त्याचा आम्हाला काही फरक पडला